हॅलो स्टुडंट्स, तर आपण ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर या चॅप्टरचे न्यूमेरिकल्स बघत आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काही न्यूमेरिकल्स बघितले. आता त्याच्या नंतरचे काही न्यूमेरिकल्स आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू. क्लियर? चला, तर आजचं लिहा फर्स्ट न्यूमेरिकल काय आहे. लिहा, an electron is accelerated through a potential of 120 volt. Find its de Broglie wavelength. Clear? Okay. तर हा जो काही न्यूमेरिकल आहे, हा न्यूमेरिकल 2023 ला विचारलं होतं 2 मार्क्ससाठी. बघा इथे काय दिलेलं आहे. तर इथे तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच व्होल्टेज दिलेला आहे. काय दिलेला आहे? व्होल्टेज म्हणजे व्ही दिलेला आहे. किती? तर तो दिलेला आहे तुम्हाला 120 व्होल्ट. आणि तुम्हाला काय फाइंड करा म्हटलेलं आहे रे? डी ब्रोग्ली वेव्हलेंथ. तर डी ब्रोग्ली वेव्हलेंथ लॅम्बडा, ज्याचा फॉर्म्युला होतो जर पोटेन्शियल दिलं असेल तर 1.228 divided by under root v. So 1.228 divided by under root v आणि under root v ची व्हॅल्यू किती असेल रे? 120. तर therefore लॅम्बडा इज इक्वल टू याचा स्क्वेअर रूट बघायचं. स्क्वेअर रूट बघितल्यानंतर जो काही स्क्वेअर रूट येईल तो आल्याच्या नंतर याचं लॉग बघायचं. याच्या स्क्वेअर रूट येईल त्याचं लॉग बघायचं. दोघांचे सबट्रॅक्शन करायचं आणि दोघांचे सबट्रॅक्शन केल्याच्या नंतर जो आन्सर येईल त्याचं बघायचं अँटीलॉग. आणि तो अँटीलॉग तुम्हाला मिळेल 0.1121 नॅनोमीटर. का बरं नॅनोमीटर? कारण हा फॉर्म्युला नॅनोमीटर साठी आहे म्हणून. तर 0.1121 नॅनोमीटर असं तुम्हाला काय मिळेल? याचं आन्सर मिळेल. ओके, तर ही झाली वेव्हलेंथ. व्हेरी सिंपल क्वेश्चन होता, लिहून घ्या. बरं, लिहा नेक्स्ट क्वेश्चन. What is the de Broglie wavelength? What is the de Broglie wavelength of an electron accelerated through 2500 volt? Accelerated through 2500 volt? Question mark. बरं, हा सेम टू सेम यासारखंच न्यूमेरिकल आहे. तुम्हाला व्ही दिलेला आहे 2500 व्होल्ट आणि वेव्हलेंथ लॅम्बडा काढायची आहे. सेम टू सेम असंच व्हॅल्यू पुट करायचं आणि लॅम्बडा फाइंड करायचं. तो तुम्हाला मिळेल. काय मिळणार रे? तो मिळेल तुम्हाला लॅम्बडा इक्वल टू 0.2456 नॅनोमीटर असं आता जो सांगितलं त्या न्यूमेरिकल्सचं आन्सर मिळेल. ओके, तर हा एक न्यूमेरिकल तुम्ही होमवर्क करायचं. क्लियर? ओके, लिहा आता नेक्स्ट क्वेश्चन. बरं, लिहा. कॅल्क्युलेट द वेव्हलेंथ associated with an electron, comma, its momentum and speed when it is accelerated through a potential of 54 volt. क्लियर? ओके. बघा रे, तुम्हाला ह्या क्वेश्चन मध्ये काय फाइंड करायचं आहे? तुम्हाला ह्या क्वेश्चन मध्ये पोटेन्शियल दिलाय व्ही. किती? 54 व्होल्ट. व्ही दिलाय 54 व्होल्ट. क्लियर? आणि तुम्हाला काय फाइंड करा म्हटलंय? नंबर 1 पहिला फाइंड करा म्हटलंय वेव्हलेंथ. बरं, नंबर 2 फाइंड करा म्हटलंय मोमेंटम आणि नंबर 3 फाइंड करा म्हटलं आहे स्पीड. तर पहिलं फाइंड करणार आपण वेव्हलेंथ लॅम्बडा. सांगा रे, लॅम्बडाचा फॉर्म्युला काय होतो? आताच लिहिलं होतं. जर पोटेन्शियल दिलं असेल त्याचा फॉर्म्युला होतो 1.228 डिवायडेड बाय अंडर रूट व्ही.
सो therefore 1.228 डिवाइडेड बाय अंडर रूट v आणि v ची व्हॅल्यू काय होतो 54. 1.228 डिवाइडेड बाय 54, 54 चं स्क्वेअर रूट करा तर तो होईल तुम्हाला 7.35 मिळेल. 75 काय मिळेल 35. मग याचं लॉग बघाल आणि दोघांचा काय करणार डिव्हिजन. दोघांचाही डिव्हिजन केल्याच्या नंतर जो तुम्हाला आन्सर मिळेल तो मिळेल 0.167 नॅनोमीटर. काय मिळेल 0.167 नॅनोमीटर. क्लिअर. ओके. त्यानंतर नंबर 2 सांगा मुलांना मला काय फाइंड करायचं आहे मोमेंटम. आता मोमेंटमचा फॉर्म्युला फाइंड करायचं जर असेल तर मोमेंटमचा फॉर्म्युला काय होतो तो होतो h डिवाइडेड बाय लॅम्बडा. म्हणजेच h ची व्हॅल्यू तुम्हाला क्वेश्चन मध्ये तुम्हाला माहितीच असतो 6.63 × 10⁻⁻34. जर नसेल माहित तरी पण घाबरायचं नाही, हा पेपर मध्ये तुम्हाला दिलंच असेल. आणि डिवाइड मध्ये बघा लॅम्बडाची व्हॅल्यू कशामध्ये आहे नॅनोमीटर. नॅनोमीटर चालणार नाही, त्याला मीटर लिहावं लागेल. तर इथे तेवढी मीटर मध्ये लिहायचं 0.167 × 10⁻⁻9 होईल. आता 10⁻34 -9 कॅन्सल आउट होतील आणि इथे काय उरणार 10⁻⁻25. 34 मधून 9 गेलं काय उरणार 10⁻⁻25. याचं लॉग बघायचं आणि दोघांचंही लॉग बघितल्याच्या नंतर दोघांना काय करायचं सबट्रॅक्ट केल्याच्या नंतर जो तुम्हाला अँटीलॉग कराल अँटीलॉग केल्यानंतर तुम्हाला मिळेल 3.970 × 10⁻1. अँटीलॉग करणार 3.970 × 10⁻1 आणि इंटू 10⁻ हा इथे काय आहे -25. तुम्हाला आन्सर मिळेल मोमेंटम P = 3.970 × 10⁻⁻24. युनिट काय असेल रे केजी मीटर पर सेकंद असेल. बरं. तिसरं काय फाइंड करायचं तुम्हाला स्पीड. कसं फाइंड करणार मला सांगा. मोमेंटमचा फॉर्म्युला मास * व्हेलॉसिटी. मग तुम्हाला स्पीड म्हणजेच v काढायचं असेल तर मास इकडे घेऊन या p डिवाइडेड बाय m. पण क्वेश्चन मध्ये जो पार्टिकल आहे तो पार्टिकल काय दिलेला आहे तो दिलेला आहे तुम्हाला इलेक्ट्रॉन. म्हणून मास ऑफ काय घ्यावं लागेल इलेक्ट्रॉन. मास ऑफ इलेक्ट्रॉन p ची व्हॅल्यू 3.970 × 10⁻⁻24 आणि मास ऑफ इलेक्ट्रॉन 9.1 × 10⁻⁻31 असतो. आता 10⁻⁻24 -31 ला कॅन्सल आउट करेल तर 10⁻ काय उरेल -7. याचं लॉग आणि याचं लॉग बघून दोघांना लॉग टेबलने सॉल्व कराल तुम्हाला मिळेल 4.363 × 10⁻⁻1. या दोघांचा अँटीलॉग केल्यानंतर काय मिळेल 4.363 × 10⁻⁻1 आणि 10⁻⁻7 वर जाणार तर 10⁻ काय मिळेल +7. तर v = तुम्हाला मिळेल 4.363 × 10⁻6 मीटर पर सेकंद. अशा टाइपने आपण काय फाइंड केला वेव्हलेंथ, मोमेंटम आणि स्पीड. क्लियर. ओके. चला लिहून घ्या बरं. हां लिहा मुलांनो. नेक्स्ट क्वेश्चन. अ स्टुडंट weighing 45 kg. A student weighing 45 kg is running with a speed of 8 km/h. 8 km/h on a footpath 2 meter wide. On a footpath 2 meter wide. Full stop. A small car weighing 1200 kg is moving with a speed of 60 km/h
60 km/h on a 20 meter wide road. On a 20 meter wide road. Full stop. Calculate their de Broglie wavelengths. बघा क्वेश्चन मध्ये काय म्हटलं आहे, क्वेश्चन मध्ये दोन पार्टिकल्स दिलेले आहेत. एक पार्टिकल म्हणजे स्टुडंट ज्याचा मास वेट म्हणजेच मास 45 kg आहे. किती आहे? 45 kg. म्हणजे m1 ची व्हॅल्यू किती होईल रे मुलांनो? 45 kg. आणि हा स्टुडंट ज्याचा मास 45 kg आहे तो कितीच्या स्पीडने रन करत आहे रे? तो 8 km/h या स्पीडने काय करत आहे? रन करत आहे. बट मला सांगा km/h आपल्याला चालत नाही, त्याला मीटर/सेकंद बनवावं लागेल. म्हणून 8 × km/h ला मीटर/सेकंद बनवायचं असेल तर 5/18 ने मल्टिप्लाय करावं लागतो. हे तुम्हाला माहिती आहे. मग 5/18 ने मल्टिप्लाय जर केलं तर मला सांगा याला 2 4 चा 8 जाईल डिवाइड आणि याला 2 9 चा 18 व्हायला पाहिजे. आणि 5 × 4 20 डिवाइडेड बाय 9 मीटर/सेकंद हा तुम्हाला v1 मिळेल. त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन मध्ये म्हटलं आहे दुसरा पार्टिकल हा कार आहे, एक स्मॉल कार ज्या कारचा वेट आहे, वेट म्हणजेच m2 लिहितो मी त्याला, तो आहे 1200 kg. आणि हा जो हे जे काही कार आहे हे कार एका पर्टिक्युलर स्पीडने मूव्ह होत आहे. त्याची स्पीड दिलेली आहे तुम्हाला 60 km/h. काय दिले आहे मुलांनो? 60 km/h. तर मला सांगा 60 km/h तर चालणारच नाही आपल्याला, म्हणून याला मल्टिप्लाय करावं लागेल 5/18. याला 6 ने डिवाइड करा. 10 6 चा 60 आणि 6 3 चा 18. 5 × 10 तुम्हाला मिळेल 50 डिवाइडेड बाय 3 मीटर/सेकंद. तर तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारला आहे की जेव्हा एक स्टुडंट रन करेल तेव्हा त्याची वेव्हलेंथ काय राहील म्हणजे λ1, आणि जेव्हा कार मूव्ह होणार त्यावेळी त्याची वेव्हलेंथ काय राहील म्हणजेच λ2 तुम्हाला फाइंड करायचा आहे. व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे, लक्ष द्या. सांगा मुलांनो लॅम्बडाचा फॉर्म्युला h/mv होतो का? तर होईलच. λ1 जर फाइंड करायचं असेल तर मला m1 आणि ते v1 लिहावं लागेल. का बरं? कारण का h हा काय आहे? प्लँक्स कॉन्स्टंट, तो चेंज होत नाही. म्हणजे याचा अर्थ h ची व्हॅल्यू तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेलीच आहे. दिलेली नाही आहे, आपल्याला माहिती आहे 6.63 × 10⁻³ m1 ची व्हॅल्यू दिलेली आहे. किती रे? 45. आणि इंटू v1 ची व्हॅल्यू आपण फाइंड केला किती रे? 20 डिवाइडेड बाय 9. बरं मला सांगा 9 चा 45 ला डिवाइड होते 5 टाइम्स, म्हणजेच वर उरणार 6.63 × 10⁻³ आणि 20 × 5 मुलांनो 100 होईल. बरं 6.63 × 10⁻³ डिवाइड मध्ये 100 म्हणजे 10⁻² होतो का? अरे होईल. तर मला सांगा असा जर असेल तर 10⁻² वर जाणार आणि 10⁻² वर गेलं तर λ1 तुम्हाला मिळेल 6.63 × 10⁻³ वर काय आहे? -34. 10⁻² वर गेला तर -2 -34 -2 -36 बरोबर आहे. युनिट काय होईल? मीटर राहील. काय राहणार? मीटर. चला समजलं इथपर्यंत? अरे समजलं? बरं. नंबर 2 आपल्याला फाइंड करायचा आहे वेव्हलेंथ λ2. परत त्याचा पण सेमच फॉर्म्युला होणार. काय होणार? h/m2 v2. बरं याची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे 6.63 × 10⁻³ m2 ची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये दिलेलीच आहे 1200 आणि v2 ची व्हॅल्यू आपण फाइंड केलं किती? 50 डिवाइडेड बाय 3. बरं ह्या 3 चा ह्या 12 ला डिवाइड होईल 4 टाइम्स, म्हणजे हा 400 होईल. तर 6.63 × 10⁻34 5 × 4 20 आणि हे 2 आणि हा एक 3 0 याच्यावर देऊन द्यायचं.
म्हणजेच 6.63 इंटू 10 टू द पॉवर मायनस 34 आणि इथे 2 इंटू 4 झिरो असल्यामुळे 10 टू द पॉवर 4 मी लिहू शकतो। बरं 6.63 ला जर आपण 2 ने डिवाइड केलं तर आन्सर येणार मुलांनो 3.315 इंटू 10 चा पॉवर मायनस 34 10 चा पॉवर 4 वर जर गेलं तर -4 होईल आणि -34 -4 10 टू द पॉवर -38 λ2 ची व्हॅल्यू कशामध्ये मीटर मध्ये। तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा λ1 जो आहे तो λ1 जास्त आहे कोणापेक्षा λ2 पेक्षा। याचा रिझन काय आहे? याचा रिझन असं आहे की पहिला जो मास आहे तो मास कमी असल्यामुळे त्याची वेव्हलेंथ जास्त, दुसऱ्या पार्टिकलचा मास जास्त असल्यामुळे वेव्हलेंथ काय आली कमी येत आहे। क्लियर? तर अशा टाइपने आपण दोन्ही काय फाइंड केला वेव्हलेंथ फाइंड केला। क्लियर झालं? बरं चला लिहून घ्या बरं। बरं लिहा मुलांनो आजच्या ह्या व्हिडिओचं लास्ट प्रॉब्लेम। कॅल्क्युलेट द डी ब्रोगली वेव्हलेंथ। Calculate the de Broglie wavelength of an electron moving with kinetic energy of 100 electron volt passing through a circular hole of a diameter 2 angstrom बरं बघा काय म्हटलं आहे ते। तर या क्वेश्चन मध्ये तुम्हाला मुलांनो एनर्जी दिलेली आहे। काय दिलेली आहे? एनर्जी। व्हेरी सिंपल, एनर्जी म्हणजे ई ची व्हॅल्यू दिली आहे किती रे 100 इलेक्ट्रॉन व्होल्ट। बट कॅल्क्युलेशन करते वेळी इलेक्ट्रॉन व्होल्ट चालत नाही, त्याला जूल करावा लागतो। मग 100 ला कसं लिहिणार 10 टू द पॉवर 2 लिहू शकतो आणि इलेक्ट्रॉन व्होल्टला जूल करायचं असेल तर लिहिणार 1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस किती रे -19 ने मल्टिप्लाय करावा लागतो। म्हणजेच मला सांगा एनर्जीची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल 1.6 इंटू 10 टू द पॉवर -17 जूल। त्यानंतर तुम्हाला डायमीटर दिला आहे 2 एंगस्ट्रॉम ज्याचं ह्या क्वेश्चन मध्ये काहीही काम नाही आहे आणि तुम्हाला क्वेश्चन मध्ये फाइंड करा म्हटलं आहे डी ब्रोगली वेव्हलेंथ। बरं डी ब्रोगली वेव्हलेंथचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे h/p होतो, पण क्वेश्चन मध्ये p कुठे आहे? आहेच नाही। मग p नाही आहे तर याला कसं लिहू शकणार आपण h/p आणि p म्हणजे ट्वाइस me हा फॉर्म्युला आहे p च। तर h ची व्हॅल्यू 6.63 इंटू 10 टू द पॉवर -34 डिवाइड मध्ये 2 इंटू m। आता m म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन घ्यायचं कारण इलेक्ट्रॉन क्वेश्चन मध्ये दिलेलं असेल। तर इलेक्ट्रॉन दिला तर इलेक्ट्रॉन म्हणजे मास काय होते 9.1 इंटू 10 टू द पॉवर -31 आणि e ची व्हॅल्यू तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेलीच आहे 1.6 इंटू 10 टू द पॉवर -17। ओके 6.63 इंटू 10 टू द पॉवर -34 डिवाइड मध्ये अंडररूट ऑफ 2 इंटू 1.6 किती 3.2 16 टू द 32 इंटू 9.1 10 टू द पॉवर -31 -17 -48। समोर जर लिहिलं तर 6.63 इंटू 10 टू द पॉवर -34 डिवाइड मध्ये अंडररूट ऑफ 3.2 च 9.1 सोबत मल्टिप्लाय करा तो तुम्हाला मिळेल 29.12। काय मिळणार 29.12 आणि 10 टू द पॉवर -48 चा स्क्वेअर रूट करणार मुलांना तर किती मिळेल रे? तो मिळेल तुम्हाला 10 टू द पॉवर -24। बरं -24 -34 ला कट करेल तर काय उरेल -10। याचं लॉग बघायचं पण त्याआधी याचं स्क्वेअर रूट बघायचं आहे की नाही। स्क्वेअर रूट बघितल्यानंतर त्याचा लॉग म्हणजे डिव्हिजन करायचं आणि डिव्हिजन केल्याच्या नंतर तुम्हाला जो आन्सर आहे तो मिळेल 1.23 इंटू 10 टू द पॉवर -10 मीटर मिळेल।
ही काय झाली रे, ही झाली तुमची वेव्हलेंथ. ही काय मिळेल तुम्हाला, वेव्हलेंथ. क्लिअर, समजलं मुलांना? अरे समजलं की नाही समजलं, राहील लक्षात? बरं. तर अशा टाईपने तुमचा हा जो काही न्यूमेरिकल आहे हा न्यूमेरिकल एंड केला आपण. सोबत ह्या चॅप्टरला पण आपण इथे काय केलं, एंड केलं. आय होप सर्व न्यूमेरिकल्स तुम्ही क्लिअर, सर्व न्यूमेरिकल्स लिहून काढले असणार, सर्व न्यूमेरिकलला स्टडी केली असणार आणि असं स्टडी समोर करत राहायचं. बोर्ड एक्झामला जास्त वेळ बाकी नाही आहे, जास्त टाईम नसल्या कारणामुळे तुम्हाला स्टडी थोडी वाढवावं लागेल आणि वाढवणार तुम्ही. आय होप सर्व गोष्टी सुरळीत चालू असणारच. क्लिअर. तर आपण न्यू व्हिडिओमध्ये म्हणजे याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण एका न्यू चॅप्टरसोबत भेटू. तिथपर्यंत टेक केअर, बाय.